या 650 वर्षात बंगालमधल्या हिंदू जनतेवर झालेले अत्याचार हे जगाच्या इतिहासात अतुलनीय आहेत. त्याला जगाच्या इतिहासात कुठेही त्याला तोड नाही. म्हणजे भारताचे तुकडे करण्याची कल्पना ही इंग्रजांच्या मनामध्ये केव्हापासून घोळत होती, केव्हापासून रुजलेली होती. हा इतिहासही आपण नीट समजून घेतला पाहिजे. हा काही अचानक नाही झाला. आणि हे अकस्मात नाही झालं. हे जे सांगितलं जातं आणि तेही इंग्रजांनीच सांगायला सुरुवात केली, की भारत हे राष्ट्र नव्हतंच. ते इंग्रजांनी केलं. ते खोटं आहे. भारत हे राष्ट्र होतंच. इंग्रज येण्यापूर्वी होतं, इंग्रजांना भारत माहीत नव्हता तेव्हा सुद्धा होतं. मुसलमान जन्माला आले नव्हते तेव्हा सुद्धा भारत हे राष्ट्र होतं. आणि 1834-35 मध्ये ब्रिटिश पार्लमेंटमध्ये ही चर्चा झाली होती, की भारतावरती जर आपल्याला कब्जा करायचा असेल, भारतावरती जर आपल्याला ताबा ठेवायचा असेल, तर भारताचे होतील तेवढे तुकडे केले पाहिजे. नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि नवराष्ट्रच्या विशेष पॉडकास्ट मालिकेत आपलं पुन्हा एकदा स्वागत. तुम्हाला माहिती आहे की मुघल ते ममता हा जो बंगालचा कालखंड आहे तो सगळा आपण माधवराव भांडारी साहेब यांच्यासोबत जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत. पहिला भाग टाकल्यानंतर लगेचच अनेक जणांनी आम्हाला सांगितलं की दुसरा भाग लवकरात लवकर करा. तर त्या कालखंड जो आहे तो सगळा तो एका विशिष्ट अशा वेळांमध्ये आणि राज्यकर्त्यांमध्ये नंतर त्यामध्ये जी विचारसरणी रुजत गेली त्यानुसार आम्ही थोडासा विभागण्याचा प्रयत्न केलाय. भांडारी साहेब, आपलं खूप खूप स्वागत. नमस्कार. एकतर आपण आपल्या प्रेक्षकांचे दर्शकांचे आभार मानले पाहिजेत की प्रतिसाद तर उत्तम येतोच आहे, कारण अशा विषयाला इतका प्रतिसाद मिळणं होय हे मला थोडं अनपेक्षित आहे. पण हा कालखंड जाणून पण घ्यायचा आहे, कारण बंगालमध्ये आत्ता जी घुसळण सुरू झालेली आहे एकंदर, तर लोकांना कुठेतरी एक लिबरेटिंग वाटलं. म्हणजे आत्ताचे निवडणुकांचे निकाल आल्यानंतर भद्रलोक ज्याला म्हणतात त्यांना हे खूप कशातनं तरी आपण मुक्त झालोय कुठल्या तरी ह्याच्यातनं, अशी एक भावना त्यांच्यामध्ये जमिनी स्तरावर जर आपण बघितलं तर ती होती. आणि मग ती का होती हे वाटल्यानंतर आम्ही हा सगळा प्रवास सुरू केला, चर्चेचा, अभ्यासाचा. साहेबांचा अभ्यास आहेच, मला त्याच्यासाठी बरीचशी उजळणी करायला लागली आणि मग म्हटलं त्यांच्याकडनं सगळं जाणून घेऊया. साहेब, आपण बघितलं की मुघल जे साम्राज्य होतं त्याच्या आधी इस्लामिक सगळे होतं आणि नंतर मुघलांचं साम्राज्य बंगालमध्ये स्थापन झालं. हा सगळा कालखंड थोडा कसा होता त्याची एक उजळणी आपण परत एकदा करूया. बंगालमध्ये इस्लामचा प्रवेश हो, हा साधारणपणे इसवी सन 1202-1204 ला झाला. मोहम्मद घोरीचा एक सरदार बख्तियार खिलजी हा 1202-1204 मध्ये बंगालमध्ये घुसला. आणि त्यावेळेला जे सेन म्हणून राजघराणं राज्य करत होतं आणि सेन राजघराण्याचं जवळजवळ 150-200 वर्षांचा राज्य होतं, प्रभाव होता, त्यांचा विस्तार मोठा होता. पण खिलजी समोर त्यांचा त्यावेळेला टिकाव लागला नाही आणि त्यांचा काही भागात त्याचा पराभव झाला, काही भाग खिलजीने जिंकून घेतला. आणि मग तिथून खिलजीने बंगालवरती लक्ष केंद्रित केलं आणि पुढच्या काही वर्षांमध्ये जवळजवळ 1200 1243 साली, म्हणजे जवळजवळ 40 वर्षांनी त्याने बंगाल पूर्ण जिंकून घेतला. आणि तिथून खऱ्या अर्थाने बंगालचं इस्लामीकरण हे सुरू झालं. नंतर अकबराने 1576 मध्ये बंगाल जिंकून आपल्या साम्राज्याचा भाग केला. औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत 1707 पर्यंत बंगाल हा मुघल साम्राज्याचाच भाग होता. पण औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्य संपूर्णपणे लयाला गेलं, विखुरलं. त्याच्यामध्ये बंगालमध्ये सुद्धा बंगाल सुभा वेगळा झाला, अवध वेगळा झाला, ते नवे नवाब उभे राहिले. आणि नंतर इंग्रजांचं राज्य आलं 1858 मध्ये. बरोबर. ईस्ट इंडिया कंपनीचा प्रवेश थोडा अगोदर झाला होता, साधारण
आपण जे बघितलं 1757च्या हम्म. ह्याच्यापासून तो ईस्ट इंडिया कंपनीचा चंचू प्रवेश होता. पण 1202 किंवा 1204 पासून जे इस्लामचं आक्रमण बंगालवर सुरू झालं ते अगदी आत्तापर्यंत म्हणजे 2011-12 पर्यंत तसंच चालू होतं. हम्म. आणि हे आक्रमण इतकं विलक्षण होतं की त्याचे परिणाम आपल्याला आजही नीट पद्धतीने समजलेले नाहीत. बंगाल हा मुळातला एक अत्यंत सुपीक प्रदेश, बरोबर. सपाट प्रदेश, वस्ती करायला सोपा, भरपूर हम्म. पाणी, भरपूर जमीन आणि त्यामुळे 1202-1204 नंतर भारतातले आणि भारताबाहेरचे मुसलमान हे मोठ्या संख्येने बंगालमध्ये येऊन राहायला लागले. हम्म. म्हणजे नुसतं सैनिकी आक्रमण नव्हतं, तर हे लोकसंख्येचं सुद्धा आक्रमण होतं. हम्म. आणि हे आक्रमण इतकं खोलवर रुजलेलं आणि अतिशय परिणाम करणारं आक्रमण होतं की 1871-72 मध्ये इंग्रजांनी बंगालची पहिली जनगणना केली. जनगणना. त्यावेळेला असं लक्षात आलं की साधारणपणे 53-54% लोकसंख्या मुसलमान आहे. हम्म. की ते त्यावेळेला सुद्धा सगळ्यांना धक्कादायक होतं, कारण अशी कल्पनाच कोणाच्या मनात नव्हती की भारतामध्ये एखाद्या भागामध्ये निम्म्यापेक्षा जास्त लोकसंख्या मुसलमान असेल, असं कुणालाच वाटलं नव्हतं. पण त्यावेळेला ही आकडेवारी समोर आली आणि त्यावरून गेल्या म्हणजे समजा आपण 1200 पासून 1800 पर्यंत धरलं तर 600 वर्ष. हम्म. 600 वर्षांमध्ये इस्लामने बंगाल किती काबीज केला हे त्या आकडेवारीतून स्पष्ट झालं. आणि इस्लामच्या आक्रमणाचं तंत्र खूप वेगळं आहे. नुसतं सैनिकी आक्रमण ते करत हम्म. नाहीत. तर सैनिकी आक्रमणाच्या बरोबर किंवा त्याच्या आगेमागे ते जमिनीवर आक्रमण करतात हम्म. आणि स्त्रियांवर आक्रमण करतात. आणि हे सगळं बंगालमध्ये घडत गेलं आणि त्याचे परिणाम बंगालला 650 वर्ष दुष्परिणाम भोगावे लागले. या 650 वर्षात बंगालमधल्या हिंदू जनतेवर झालेले अत्याचार हे जगाच्या इतिहासात अतुलनीय आहेत. त्याला जगाच्या इतिहासात कुठेही त्याला तोड नाही. हम्म. इतके अत्याचार, इतके भीषण हिंसा, स्त्रियांवरचे अत्याचार हे जगात इतक्या मोठ्या संख्येने कुठेही घडलेले नाहीत आणि इतक्या मोठ्या भूप्रदेशात ते बंगालमध्ये घडत आलं. आणि म्हणून आज जे 2026च्या विधानसभा निवडणुकांचा निकाल हा बंगालच्या सगळ्या परिस्थितीला कलाटणी देणारा निकाल मानावा लागतो. तो 1202 पासूनची जी परिस्थिती निर्माण झाली हम्म. तिला ही कलाटणी 2026 मध्ये मिळाली. आणि खऱ्या अर्थाने हिंदू समाज हा एकवटून या सर्व हिंसाचार अत्याचारांच्या विरोधात उभा राहिला हे चित्र 2026 मध्ये निर्माण झालं. हम्म. तर आपण त्याच्याकडे आता आता येऊया जाण्याचं नको. होय. पण हा जो 1202-4 पासूनचा 650 वर्षांचा इतिहास आहे तो अत्यंत भीषण इतिहास आहे. पण तो समजला पाहिजे, समजून घेतला पाहिजे, हम्म. त्याची नोंद झाली पाहिजे. आणि दुसरं त्याच्याबरोबर हेही लक्षात ठेवलं पाहिजे की जरी इतके अत्याचार होत होते, जरी इतका हिंसाचार होत होता, तरी सुद्धा हिंदू समाज मोडून पडला नव्हता. म्हणजे त्याही काळामध्ये भक्ती संप्रदाय उभा होता. हो. त्याही काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे साधू संत हे उभे राहत होते. ते समाजाला प्रेरणा देत होते. साहित्याच्या माध्यमातून, काव्याच्या माध्यमातून, कलेच्या माध्यमातून हिंदू समाज आपली अभिव्यक्ती ही योग्य पद्धतीने, प्रभावी पद्धतीने करत होता. स्वतःला टिकवून ठेवण्याचं काम हे हिंदू समाज या सगळ्या काळात करत होता. आणि म्हणून जसं एका बाजूला 52, 53, 54% मुसलमान लोकसंख्या दिसली, तसंच दुसऱ्या बाजूला दुसरी त्याची बाजू ही आहे की 47-48% हिंदू समाज दटून शिल्लक राहिला, तो संपला नाही. हम्म. बंगालच्या इतिहासाच्या ह्या दोन बाजू आहेत आणि त्या आपण समजून घेतल्या पाहिजे. आता ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी म्हणजे 2-3 प्रकारचं बंगालमध्ये आक्रमण झाली. म्हणजे इस्लामिक आक्रमण आणि मग त्यातून धर्मांतर. त्यानंतर ख्रिश्चन आक्रमण आणि त्यातून सुद्धा धर्मांतर. हा एक प्रकार घडत गेला. तर
कुठेतरी ब्रिटिश आले. पण बंगाल हा इतका मोठा विशाल असा हे होता, की आत्ताच्या लोकांना कल्पना येणार नाही, की आता ज्याला आपण म्हणजे ईस्ट पाकिस्तान जो आहे तो तो बंगाल होता बांगलादेश. आपल्याकडे, तो बांगलादेश. तो होता. त्याच्यानंतर अ, ओरिसाचा भाग, बिहारचा भाग, झारखंडचा आत्ताचा भाग, हा सगळा असा विशाल ब्रह्मदेशचा भाग. ब्रह्मदेशचा भाग, असा सगळा एक विशाल प्रदेश होता. आणि त्यामध्ये अ, अर्थातच आपण जेव्हा चर्चा केली, की आता सगळे म्हणतात इंडस्ट्रियल स्टेट था ही नाही, असं नाहीये. तर औद्योगिकरण मोठ्या प्रमाणावर तिथे होतं. समृद्ध प्रदेश होता. 40% च्या वर जी देशाचा, म्हणजे आत्ताच्या भाषेत जी सांगायचं झालं तर ते तिथून यायचं. आणि इंग्रजांना पण ह्याची मोह पडला. ईस्ट इंडिया कंपनीने हळू आपले पाय रोवायला सुरुवात केली. अ, मग वॉरेन हेस्टिंग्सचा एक काळ सुरू झाला. कसा हे सगळं ट्रान्झिशन होत गेलं आणि त्यामुळे काय बदल होत गेले? बंगालमध्ये शेती आणि उद्योग हो. आणि शिक्षण या 3 गोष्टी अतिशय वरच्या दर्जाला, उच्च दर्जाला पोहोचलेल्या होत्या. आणि बंगालमधले उद्योग कोणते होते? मी फार तपशिलात जात नाही. फक्त 2च उदाहरणं देतो. एक हं. मागच्या वेळेला थोडंसं आपण कापड उद्योगाबद्दल बोललो. बोललो होतो. हो. आणि दुसरा बंगालमधला खूप मोठा आणि जगभर प्रसिद्ध असलेला उद्योग होता जहाज बांधणी. हं. म्हणजे आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल, पण पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात वापरलेली अनेक जहाजं, इंग्लंडने वापरलेली अनेक जहाजं ही बंगालमध्ये बांधली गेली होती. आणि बंगालमध्ये बांधलेली जहाजं ही इंग्लंडमध्ये किंवा युरोपमध्ये बांधलेल्या जहाजांपेक्षा अधिक टिकाऊ होती, हं. अधिक मजबूत होती आणि अधिक उपयुक्त होती. एवढंच नाही, तर बंगाली आणि बिहारी खलाशी हे ईस्ट इंडिया कंपनीच्या, इंग्रजांच्या आरमारामधलं एक महत्वाचं साधन होतं. म्हणजे चीनबरोबर जी 2 ओपियम युद्ध ईस्ट इंडिया कंपनीने, इंग्रजांनी हो. केली, त्या दोन्हींमध्ये लढणारे शिपाई सैनिक हे बंगाली किंवा बिहारी होते. हं. जहाजं बंगालमध्ये बांधलेली होती. नाव ईस्ट इंडिया कंपनीचं होतं. आणि हा सर्व जहाज बांधणीचा उद्योग हा जगभरामध्ये प्रसिद्ध होता. जगातून या ठिकाणी जहाजं बांधण्यासाठी लोक येत असत, हं. बांधून घेण्यासाठी, जहाज दुरुस्त करण्यासाठी येत असत. हं. एक अतिशय मोठा उद्योग म्हणून बंगालच्या जहाज बांधणी क्षेत्राची ओळख होती. पण नंतर इंग्रजांनी पद्धतशीर होय. या जहाज बांधणीचं क्षेत्र जे होतं ते मोडून काढण्याचं राजकारण केलं, हं. अर्थकारण केलं. कारण त्याच्यातून जगातून पैसा बंगालमध्ये, भारतामध्ये येत होता. त्यांना भारतात पैसा यायला नको होता, भारतातला पैसा त्यांना स्वतःकडे घेऊन जायचा होता. आणि त्या पद्धतीने त्यांनी तो उद्योग केला. तसंच त्यांनी कापड क्षेत्राचं केलं. कापड क्षेत्रामधलं त्याची जी उच्च श्रेणी होती, त्याची गुणवत्ता होती, ते आपण बोललो. पण या कापड उद्योगाला मोडून काढण्यासाठी ब्रिटिश पार्लमेंटने, ईस्ट इंडिया कंपनी नाही, ब्रिटिश पार्लमेंटने हं. भारतातून येणाऱ्या कापडावरती जवळ-जवळ 70% पर्यंत कर लावला. हं. आणि मँचेस्टरमधून भारतात येणाऱ्या कापडावरती 2 किंवा 3% कर ठेवले. त्यामुळे भारतातलं कापड हे बाहेर जाणं बंद झालं हं. आणि भारतात बाहेरून येणारं कमी प्रतीचं, कमी लायकीचं कापड हे स्वस्त मिळायला लागलं. त्यामुळे भारतामधल्या कापडाच्या बाजारपेठेमध्ये सुद्धा भारतातलं कापड मार खायला लागलं आणि भारतात तयार होणारं कापड बाहेर जाण्याचं प्रमाण कमी होत गेलं, जवळ-जवळ बंद होत गेलं. म्हणजे जे चीनने आता केलं. टेरिफ वॉर. हां, अमेरिका पण आता करते टेरिफ अमेरिका वॉर आता तशा करायला अर्थाने. बघते. अगदी. चीनने अगोदर केलं. हो. तो उद्योग ब्रिटिश पार्लमेंटने, ईस्ट इंडिया कंपनीने 150 वर्ष अगोदर केला होता. हं. आणि त्याच्यामधून त्यांनी भारतातला कापड उद्योग, भारतातला जहाज बांधणी उद्योग हा मोडून काढला. हं. आणि तिसरा उद्योग त्यांनी जो मोडून काढला, तो स्टीलचा. हं. म्हणजे भारतातलं मेटॅलर्जी, होय. भारतातलं धातुशास्त्र हं. हे त्यावेळेला जगात सगळ्यात प्रगत होतं. हं. भारतातून निर्यात होणारं लोखंड, भारतात प्रक्रिया करून निर्यात झालेलं लोखंड, याला जगात प्रचंड मागणी होती. त्या ठिकाणी सुद्धा अशाच तऱ्हेचे वेगवेगळे उद्योग करून, त्या सगळ्याचा तपशील खूप मोठा आहे, त्यामुळे आता तपशिलात जाण्यात अर्थ नाही. हं. तेवढा आपल्याकडे वेळही नसतो. पण भारतातला हा धातू प्रक्रिया उद्योग सुद्धा
मेटलर्जी आणि स्टील हा सगळा उद्योग मोडून काढण्यासाठी याच पद्धतीचे वेगवेगळे तंत्र वापरून इंग्रजांनी, ब्रिटिश पार्लमेंटने आणि ईस्ट इंडिया कंपनीने तोही उद्योग मोडून काढला. आणि या पद्धतीने ब्रिटिश राज्य सत्ता प्रस्थापित होण्यापूर्वी हम्म. भारताचा आर्थिक कणा मोडण्याचा उद्योग हा ब्रिटिशांनी केला. त्याच्यामध्ये ईस्ट इंडिया कंपनी हे त्यांचं साधन होतं, हत्यार होतं. पण सगळं काम हे ब्रिटिश पार्लमेंटने, ब्रिटिश राज्यसत्तेनेच केलं. आणि त्यामुळे ब्रिटिश पार्लमेंटकडून किंवा ब्रिटनकडून, इंग्लंडकडून अनेकदा असं म्हटलं जातं की त्यावेळेला जे काही या सगळ्या संबंधात केलं ते ईस्ट इंडिया कंपनीने केलं, आमचा काही संबंध नव्हता. तर ते खोटं आहे. हम्म. कारण त्यांना ईस्ट इंडिया कंपनीला उपयोगी पडणारे कायदे ब्रिटिश पार्लमेंटनेच मंजूर केले. होय. आणि ईस्ट इंडिया म्हणजे विशेषतः कापडाच्या बाबतीतले जे कायदे तयार केले गेले ते कायदे लिहिणारा माणूस हम्म. ब्रिटिश पार्लमेंट मधला हा ईस्ट इंडिया कंपनीचा डायरेक्टर होता. बरोबर. त्यामुळे सरळ सरळ त्यांचे हितसंबंध गुंतलेले होते. राजकीय राजसत्ता ही त्यांच्या पाठीशी होती, हे स्पष्ट दिसतं. त्यामुळे अशा तऱ्हेचा हात झटकण्याचा प्रयत्न करणं पण हा इंग्रजांचा नेहमीचाच एक हे आहे, तंत्र आहे, कांगावखोरपणा आहे, कावा आहे. आणि तो तेव्हापासून आपल्याला बघायला मिळतो. मग वॉरेन हेस्टिंग्ज आल्यानंतर बरेच अजून काही काही कायदे येत गेले. नंतर त्यांनी तोडाफोडा ही जी ब्रिटिशांची नीती होती तशी हे केली. आपण म्हणालात की जनगणना झाल्यानंतर लक्षात आलं की इस्लामिक जास्त हे आहे. मग कुठेतरी त्यांनी त्या सगळ्यांना हाताशी धरून एका पद्धतीने बंगालमध्ये त्या सगळ्यात कर्झन हा त्यातला लॉर्ड कर्झन. सगळ्यात मोठा म्हणजे त्याच्यापासून ही सुरुवात खऱ्या अर्थाने झाली. त्याच्या म्हणजे आधीच फाळणीची जी बीजं रोवली गेली फाळणीची ती. बीजं रोवणं आणि तोडफोडीचं राजकारण करणं, होय. ह्याची बीजं ही कर्झनने रोवली. हम्म. त्याच्या आधी जे उद्योग केले गेले ते हिंदू समाजामध्ये बुद्धिभेद करणं, हम्म. हिंदू समाजामध्ये होता होईल तेवढी दुफळी करण्याचा प्रयत्न करणं, बरोबर. हे उद्योग त्याच्या आधी केले गेले. मग त्याच्यासाठी म्हणजे एक अतिशय काय म्हणूया त्याला धक्कादायक वस्तुस्थिती अशी आहे हम्म. की आपण भारतामध्ये सेक्युलर हा शब्द फार वापरतो, सेक्युलरिझम बद्दल फार हो बोलतो. हो. आणि सेक्युलरिझम, सेक्युलर या सगळ्याबद्दल बोलणाऱ्या वर्गाला असं वाटतं की हे खूप जुनं आणि सॅक्रोसॅन्क्ट तत्वज्ञान आहे. हम्म. तर अशातला काही भाग नाही. सेक्युलर हा शब्दप्रयोग आणि सेक्युलरिझम ही संकल्पना ही 1851 मध्ये पुढे आली. हम्म. आणि तिचं कारण काय होतं, तर भारतामध्ये ख्रिश्चन धर्माचा प्रसार आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात करता येत नाही. ह्याच्याबद्दल इंग्लंडमध्ये खूप चर्चा सुरू झाली. भारतामध्ये ख्रिश्चन धर्माचा प्रसार करणं हे ईस्ट इंडिया कंपनीवरती पोपने सोपवलेलं एक काम होतं. हम्म. ईस्ट इंडिया कंपनीच्या प्रत्येक जहाजावर भारतात जाताना काही मिशनरी घेऊन जाणं हे ईस्ट इंडिया कंपनीला बंधनकारक होतं. त्याप्रमाणे ते घेऊन जात असत. त्यांना भारतामध्ये बसवणं, त्यांच्या सगळ्या व्यवस्था करणं, त्यांना चालवणं ही सगळी जबाबदारी ईस्ट इंडिया कंपनीची होती. आणि हे काम ईस्ट इंडिया कंपनी करत असे. पण ते करून सुद्धा ख्रिश्चन धर्म प्रसाराला पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नव्हता. त्याचं एक फार गमतीदार उदाहरण आहे. इसवी सन 1796 ते 1806 या 10-11 वर्षांचा एक अहवाल हा काही मिशनऱ्यांनी इंग्लंडमध्ये पाठवला आणि तो बंगालमधल्या कामाचा अहवाल होता. तर त्यांनी त्याचं असं म्हटलं होतं की या 10 वर्षांमध्ये 11 वर्षांमध्ये आम्ही 31 हिंदूंना बाप्तिस्मा देऊन ख्रिश्चन करून घेतलं. 10 वर्षामध्ये फक्त 31 जणांचं धर्मांतर करण्यामध्ये मिशनऱ्यांना यश मिळालं होतं. आणि ही आकडेवारी नंतर सुद्धा तशीच दिसते. म्हणजे 1871च्या जनगणनेत जिथे
मुसलमान लोकसंख्या 52-53% मिळाली. तिथे ख्रिश्चन धर्माची लोकसंख्या ही 1% आसपासच होती किंवा 1% कमी होती. त्यामुळे ख्रिश्चन धर्माचा प्रसार होत नव्हता. बंगाली माणूस, बंगाली समाज, बंगाली हिंदू हा कोणत्याही पद्धतीने ख्रिश्चन धर्माला जवळ करत नव्हता. हे स्पष्ट दिसत होतं. आणि म्हणून त्याच्यावरती जेव्हा चर्चा सुरू झाली, तेव्हा एक जॉर्ज होलियोके म्हणून एक लेखक होता. लेखक हा त्याने असा मुद्दा मांडला, की भारतामध्ये आपण जे तंत्र वापरतो हम्म, ते उपयोगाचं नाही. भारतामध्ये जर आपल्याला प्रभाव पाडायचा असेल आणि भारतामध्ये आपला हातपाय रोवायचे असतील, तर आपल्याला बुद्धिवादाचा आश्रय घेतला पाहिजे. हम्म, आणि बुद्धिवादाचा आश्रय घेऊन बुद्धिभेद केला पाहिजे. ते बुद्धिभेद करण्यासाठी, बुद्धिवादाचा आश्रय घेण्यासाठी आपल्याला सेक्युलर भाषेत बोललं पाहिजे. हम्म, आता सेक्युलर भाषेत बोलणं ही संकल्पना ख्रिश्चॅनिटीमध्ये खूप जुनी आहे. सेक्युलर चर्च आहे त्यांच्याकडे. हम्म, तर ते सेक्युलर म्हणजे काय? तर इहोवादी, हम्म, की जे माणसाच्या जन्माच्या आधी काही बोलत नाही, माणसाच्या मृत्यूनंतर काही बोलत नाही. माणसाच्या जिवंतपणाच्या काळामध्ये जे त्याचं जीवन आहे, ऐहिक जीवन आहे, त्याच्याबद्दल बोलणं हे सेक्युलरिझम आहे. आणि त्या सेक्युलरिझमचा आश्रय घेऊन आपल्याला भारतात बोललं पाहिजे, काम केलं पाहिजे. तर आपण भारतामध्ये हिंदू समाजात बुद्धिभेद करण्यात यशस्वी होऊ, असं त्याने मांडलं, सुचवलं. जवळजवळ 20 वर्ष ह्याच्यावर चर्चा चालू होती. बर पण हळूहळू ती कल्पना उचलली गेली, स्वीकारली गेली म्हणा आणि ती भारतामध्ये वापरण्याचं काम सुरू झालं. आणि त्याचा पहिला प्रयोग हा सतीच्या निमित्ताने झाला. हो राजाराम मोहन रॉय सती काय राजाराम मोहन रॉय. आणि सती ह्या विषयामध्ये जवळजवळ 30 वर्ष हम्म, एक प्रचंड प्रचार मोहीम राबवली गेली. त्यातून जगासमोर असं चित्र निर्माण केलं, की वर्षाला लाखो स्त्रिया भारतामध्ये सती म्हणून सती जाळल्या जातात. जातात. हम्म, आणि ह्याच्या विरुद्ध कायदा करणं आवश्यक आहे वगैरे 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 सगळं झालं. नंतर मागच्या ह्याच्यात जसं आपण बघितलं हो तसं त्याची आकडेवारी जशी जशी समोर आली. पण सगळ्यात गंमत म्हणजे ज्या वेळेला ईस्ट इंडिया कंपनीने हे परिपत्रक काढलं, हम्म, त्यावेळेला त्यांच्या नोंदी अशा होत्या, की वर्षाला 50,000 स्त्रिया सती म्हणून जाळल्या जातात. हम्म, ज्या वर्षी हे परिपत्रक काढलं, त्याच्यानंतर त्यांनी नोंदी करणं बंद केलं. बंद करून टाकलं. हां. त्याच्यानंतरच्या काही नोंदी नाहीत. हम्म, मग अचानक 50,000 सती जात होत्या, ते तुमच्या एका परिपत्रकाने पूर्ण बंद झाल्या? हम्म, कसं काय? एवढे तुम्ही परिणामकारक होतात का? तुमची सत्ता होती का तेवढी? तुमची सत्ता नव्हती, तुमचं राज्य नव्हतं, तुमचा अधिकार नव्हता. हम्म, पण मुळात तुम्ही सगळे खोटे आकडे नोंदवले होते. म्हणजे ज्या राजाराम मोहन रॉय यांना त्याचं श्रेय दिलं जातं, हे राम मोहन राय हे ईस्ट इंडिया कंपनीचे नोकर होते हो आणि नंतर मुघल बादशहाचे नोकर होते. हम्म, ते मुघल बादशहाची रदबदली करण्यासाठी इंग्लंडला गेले. इंग्लंडमध्येच त्यांचा मृत्यू झाला आणि त्यांच्या मृतदेहाचं दफन हे इंग्लंडमधल्या ख्रिश्चन दफनभूमीमध्ये केलं गेलं. हम्म, आणि आजही त्यांच्या दफनस्थानावर एक ख्रिश्चन मिशनरी संस्था हम्म, नियमितपणे त्याची देखभाल करत असते. म्हणजे या सगळ्याच्या मध्ये एक नेक्सस हा ख्रिश्चन मिशनरी, ईस्ट इंडिया कंपनी यांचा दिसून येतो, की जेव्हा तो कायदा म्हणण्यापेक्षा ते परिपत्रक लागू झालं, हम्म, त्याच्या दुसऱ्या वर्षी मोहन रॉय हे इंग्लंडमध्ये निघून गेले आणि 3 वर्ष ते इंग्लंडमध्ये झाले. ते मरेपर्यंत इकडे परतले नाही. त्यामुळे त्यांचं ह्या क्षेत्रातलं जे काही स्थान, योगदान अमकं तमकं आहे, ते सुद्धा एकदा सर्व ऐतिहासिक दस्तावेज, कागदपत्रांच्या मदतीने तपासून त्याची पूर्ण छाननी होणं, त्याचं विश्लेषण होणं आणि त्याचं खरं स्वरूप काय, याची चर्चा होणं खूप आवश्यक आहे.
आपण बघितलं की म्हणजे तुम्ही बुद्धिभेद हा शब्द वापरला आणि सेक्युलर हा शब्द कसा त्याचा तो रुजवला गेला. त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं करण्यात आलं ते शिक्षण पद्धती. ज्या मॅकॅलोचं नाव आपण आता घेतो. तर ब्रिटिशांनी शिक्षण पद्धतीवर घाला घातला आणि त्यामधून जो बंगालमध्ये समृद्धी होती. त्यामुळे अर्थातच मग मुघल झाले, सरदार झाले आणि नंतर मग जमीनदार आले तिथले. जमीनदारी मोगलांनी आणली. हां, जमीनदार पण. मग ह्या सगळ्यामध्ये अ, एक इंटेलेक्चुअल क्लास पण बंगालमध्ये होता. त्यांच्यामध्ये त्यांना सगळ्या एक काय म्हणायचं त्याला शिक्षण पद्धतीवरच घाला घालून त्यांना जगातलं सगळं एक रॅशनलायझेशनचं एक वाङ्मय त्यांच्या वाचून मग हा सगळा एक इंटेलेक्चुअल क्लास तयार झाला जो अं, नवीन विचार, वेगळे विचार करायला लागला. त्यातून इंग्रजांना हे सगळं सोपं गेलं का? जो इंग्रजांना हवा असलेला होता तो विचार, विचार करायला. अर्थात. नवीन अर्थातच. विचार असं त्याला फार म्हणता येणार नाही. हं. भारतीयत्व सोडून इंग्रजांना सोयीचा विचार हा ते करायला लागले. हं. पण या सगळ्याच्या मागचं एक सुप्त कारण काय होतं? तर 1858 मध्ये व्हिक्टोरियाने सनद प्रसिद्ध करून भारताला इंग्रजी हो, साम्राज्याचा भाग म्हणजे ईस्ट बनवला. इंडिया कंपनी नव्हे तर हां, डायरेक्ट हां, राणीच्या अंमलाखाली. अंमलाखाली आलं हो. आणि भारतामध्ये इंग्रजी अंमल सुरू झाला. हं. पण तो काही जनतेने सहजासहजी स्वीकारला नव्हता, मनापासून स्वीकारला बरोबर. नव्हता. म्हणजे 1858 नंतर अवघ्या 17 वर्षांनी हं. बंकिमचंद्रांची आनंदमठ कादंबरी आली. हो. आनंदमठ कादंबरी वरकरणी मुस्लिम सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध केलेलं एक बंड असं त्याचं चित्रण आहे. पण इंग्रजांना ते तसं वाटलं नाही. इंग्रजांनी ती कादंबरी ही आपल्या विरुद्ध आहे असं गृहीत धरलं आणि आनंदमठमध्ये सुप्रसिद्ध वंदे मातरम आहे. हो. आणि वंदे मातरम गीताला त्यांनी वॉर क्राय ठरवलं. हं. युद्धाची घोषणा, युद्धगीत हं. ठरवलं हं. आणि ते आहे सुद्धा. म्हणजे त्यांनी ठरवलं हा काही त्यांच्या अकलेचा भाग नाही. हं. पण आनंदमठ कादंबरी, वंदे मातरम या सगळ्याचं महत्व एक युद्धगीत, एक युद्धाची घोषणा एवढंच नाहीये. तर त्या कादंबरीच्या माध्यमातून, विशेषतः त्या गीताच्या माध्यमातून आधुनिक भारतीय राष्ट्रवादाची परिभाषा सुरू झाली. हं. म्हणजे त्या अर्थाने बंकिमचंद्रांना आधुनिक भारतीय राष्ट्रवादाचा पहिला प्रवक्ता म्हणावा लागतो. आणि वंदे मातरममध्ये त्यांनी जे संपूर्ण भारताचं चित्र उभं केलं. वंदे मातरम हे काही फक्त बंगालसाठी नाही. वंदे मातरम संपूर्ण भारत मातेची कल्पना करतात. हो. आणि ते बंगाली जनतेच्या हृदयामध्ये रुजलं असं त्याचं कारण असं आहे, की बंगाल हा परंपरेने देवीभक्त मातृभक्त आहे. हो. हजारो वर्षांची देवीच्या उपासनेची परंपरा हं. ही बंगालला आहे. हं. मातृभक्तीची परंपरा त्याला आहे. हं. त्यामुळे जो बंगाली माणूस काली मातेची उपासना करत होता, त्या बंगाली माणसाला काली मातेच्या जागी भारत माता बघायला काही वेळ लागला नाही. रवींद्रनाथ टागोरांनी मग ते भारत हां, मातेचं चित्र. हां. रवींद्रनाथ टागोर आणि रवींद्रनाथांचे जे बंधू होते, हो. अवनींद्रनाथ, हं. त्यांनी भारत माता आणि वंदे मातरम या सगळ्यांवरती चित्रांची एक अप्रतिम मालिका केली. हं. म्हणजे वंदे मातरमच्या प्रत्येक कडव्याचं त्यांनी एक नवं चित्र केलं, वेगळं चित्र केलं. आणि त्याची आता हार्ड कॉपी कुठे आहेत मला मूळ प्रती कुठे आहेत मला कल्पना नाही. पण त्याच्या हे आहेत चित्र आपल्याला बघायला उपलब्ध आहेत. त्यामुळे बंगालला, बंगाली जनतेला भारतीय राष्ट्रवाद हा शिकवावा लागला नाही. हो. तो त्यांच्यामध्ये होताच. तो फक्त परिभाषित व्हावा लागला. हं. आणि हा राष्ट्रवाद अशा पद्धतीने परिभाषित होणं आणि व्यक्त होणं हे इंग्रजांना परवडणारं नव्हतं. आणि म्हणून त्यांनी हा राष्ट्रवाद मोडून काढण्यासाठी, ही बुद्धिभेद करण्यासाठी जी शिक्षण पद्धती वापरली आणि अन्य साधनं वापरली, हं. त्याचे परिणाम आपल्याला पुढच्या काळामध्ये बघायला मिळाले. की त्यांनी एकतर भारतीय ग्रंथांचा अभ्यास बंद केला. भारतीय नीतिशास्त्रांचा अभ्यास बंद केला. भारतीय शिक्षण पद्धतीच नाकारली. हं.
आणि त्याचे दुष्परिणाम त्यावेळेलाच एवढे झाले असतील, त्यापेक्षा हजारो पटीने जास्त आपण आज भोगतो. हं. पण ते पुन्हा विषयांतर होतं, त्यामुळे आपण तिकडे बरोबर. जाऊया नको. आपण ज्या शिक्षण पद्धतीबद्दल बोलतो आणि ज्या हो, हो, हो. मेकॉलेबद्दल बोलतो, हो. त्याची पूर्वपीठिका सुद्धा लक्षात घेण्यासारखी आहे. हं. मेकालेच्या पूर्वी म्हणजे मी जे ख्रिश्चन मिशनऱ्यांचं सगळ्या हे सांगतोय, हालचाली आणि त्यांचा सगळा उपद्व्याप सांगतोय, हं. तर त्या कामात मुख्यतः इंग्लंडमधली इव्हांजेलिक सोसायटी, इव्हांजेलिक चर्च हं. हे आघाडीवर होतं. मेकॉलेचा पिता हा इव्हांजेलिक सोसायटीचा सदस्य होता आणि या सगळ्यांच्या मधला जो एक अतिशय कडवा वर्ग म्हणता येईल, हं. रॅडिकल ग्रुप, त्यांचं केंद्र होतं केम्ब्रिज. हं. आणि केम्ब्रिजच्या जवळच्या एका छोट्या गावामध्ये त्यांचं मुख्य ठाणं होतं. मेकॉलेचा पिता हा तिथेच राहत असे बरं. आणि तिथून मेकॉले तयार होऊन बाहेर पडला. म्हणजे त्याच्या बुद्धीची, मनाची जडणघडण कशा पद्धतीने झाली असेल हे आपण लक्षात घेऊ शकतो. आणि ह्याच इव्हांजेलिक सोसायटीच्या प्रभावातून, माध्यमातून नंतरच्या काळामध्ये फॅबियन सोसायटी तयार झाली. फॅबियन सोशलिझमची चर्चा सुरू झाली. फॅबियन सोसायटी, फॅबियन सोशलिझम हा कम्युनिझमचाच एक वेगळा पैलू हं. आहे. हं. एक हं. दुर्लक्षित भाग आहे, दुर्लक्षित पैलू आहे. पण भारतासाठी महत्वाचं म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू हे फॅबियन सोसायटीचे मरेपर्यंत सदस्य होते. बरं. म्हणजे खरं इतक्या आपल्या इथे उलथापालथी प्रचंड झालेल्या आहेत आणि सगळ्या म्हणजे सगळ्या आणि हे अर्थाने धागेदोरे इतके दूरवर जोडलेले दूरवर आहेत. जोडले हा. गेलेले आहेत. कारण आर्थिक स्तरावर, राजकीय स्तरावर, शैक्षणिक स्तरावर, व्यापारी आणि व्यापार उदीम ज्याला म्हणता येईल ते, सांस्कृतिक, राजकीय सगळंच, हा. सगळ्याच प्रकारचे. आणि नंतर बंगालच्या या कालखंडामध्ये काही महत्वाच्या घटना घडत गेल्या म्हणजे राणीचं राज्य येण्याच्या आधीच्या. त्यामध्ये मग ईश्वरचंद्र विद्यासागर असतील किंवा बंकिमचंद्र असतील, रवींद्रनाथ टागोर असतील, पण एक असे बंगालची जडणघडण करणं आणि मग मध्ये शिकागोची परिषद अर्थातच स्वामी विवेकानंदांची स्वामी 1893ची. म्हणजे हा सगळा जर बंगालचा इतिहास बघायला गेला तर एकीकडे मुघलांची म्हणजे इस्लामिक, नंतर मुघल आणि ईस्ट इंडिया कंपनी म्हणजे आपण राणीच्या साम्राज्याखाली येण्याच्या आधीपर्यंतचा जर विचार केला, हे सगळे आक्रमण होत असताना बंगालमध्ये एक असा वर्ग होता की जो इथली सांस्कृतिक समृद्धी किंवा बाकी सगळ्या गोष्टी आहेत त्या कायम ठेवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. तुम्ही एक उल्लेख केला होता की धर्मगुरू वगैरे, तर फकीरांनी पण तिथे सशस्त्र सुफी. फकीर जे साधू ते असायचे आणि त्यांच्या मागे ब्रिटिशांच्या अनन्वित अत्याचारांना, छळाला कंटाळलेले जे सगळे मजूर वर्ग होता तो त्यांच्या मागे उभा राहिला आणि त्यांना तोडून टाकण्यासाठीचे सुद्धा प्रयत्न हे ईस्ट इंडिया कंपनीने केले. मग त्यांनी तो व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट जो आहे, अमृत बाजार पत्रिकाच्या ह्याच्यातनं तो आणला. ह्याच्यातले काय काय महत्वाचे टप्पे तुम्हाला वाटतात? यातला एक सगळ्यात महत्वाचा पैलू जो आहे तो धार्मिक सांस्कृतिक आहे. एक गौरंग प्रभू, चैतन्य महाप्रभूंपासून हो, रामकृष्ण परमहंस स्वामी विवेकानंदांपर्यंतची एक प्रदीर्घ आणि प्रचंड संत परंपरा ही बंगालमध्ये आहे. आणि आपल्या महाराष्ट्रातल्या संतांप्रमाणेच ही बंगाली संतांची परंपरा सुद्धा बहुजन समाजाशी जोडलेली परंपरा होती. तिचा प्रभाव भद्रलोकापेक्षा बहुजन समाजावर जास्त होता. आणि म्हणून आनंदमठ मध्ये वर्णन केल्याप्रमाणे किंवा आपण उल्लेख केल्याप्रमाणे हा जो तरुण होता, बहुजन समाजाला तरुण होता, मग तो अल्पभूधारक शेतकरी असेल, शेतमजूर असेल, कामगार असेल, हा तरुण स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या साधू संन्याशांच्या पाठीशी
उभा राहत गेला. हम्म. याच मधल्या काळामध्ये वासुदेव बळवंत फडके, लहुजी उस्ताद यांचा उठाव होऊन गेला होता. हो. त्याचे सुद्धा पडसाद बंगालमध्ये उमटले होते, पण हम्म. ते खूप ताबडतोब चिरडले गेले. हम्म. आणि ही स्वातंत्र्याची आकांक्षा ही बंगालमध्ये 650 वर्ष जिवंत राहिली. हम्म. याचा अनुभव पावला पावलावर मुसलमान शासकांना येत गेला, इंग्रजांना सुद्धा येत गेला. आणि म्हणून मी म्हणत तसं ते बुद्धिभेदाचे प्रयत्नही त्यातून झाले, की नुसतं शासकीय दडपशाही करून स्वातंत्र्याच्या आकांक्षा चिरडता येत नाही. हे इंग्रजांनी ताबडतोब ओळखलं आणि त्यांनी हे बुद्धिभेदाचं राजकारण, बुद्धिभेदाचे उद्योग सुरू केले, आर्थिक कणा मोडण्याचं काम सुरू केलं. त्याच्यामध्ये मग आपण म्हणत तसं शिक्षणाचा भाग आला, पुढचं सगळं आलं. बरोबर. आणि त्यातून विघटन, विभाजन हम्म. हे शस्त्र इंग्रजांनी स्वीकारलं. म्हणजे आपल्याला भारताची फाळणी 1947 ला झालेली दिसते. त्याच्या आधीचा एक अंक म्हणून 1905 मधली बंगालची बंगालची फाळणी फाळणी. दिसते. हो. पण 1905च्या अगोदर 1901 ला त्यांनी पंजाबची सुद्धा फाळणी केली. हो. आणि त्याच्याही अगोदर म्हणजे ब्रिटिशांचं राज्य प्रस्थापित होण्याच्या अगोदर 1834-35 मध्ये हम्म. ब्रिटिश पार्लमेंटमध्ये ही चर्चा झाली होती की भारतावरती जर आपल्याला कब्जा करायचा असेल, भारतावरती जर आपल्याला ताबा ठेवायचा असेल, तर भारताचे होतील तेवढे तुकडे केले पाहिजे. हम्म. एका ब्रिटिश सभासदाने हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये, म्हणजे आपल्या भाषेत खासदाराने, हम्म. 1834 मध्ये बंगाल आपल्या भारताच्या संदर्भात हा मुद्दा मांडला होता की भाषा, जात, वर्ण ह्याच्या आधाराने हम्म. भारताचे जेवढे तुकडे करता येतील तेवढे करण्यासाठी आपण काम केलं पाहिजे. हे 1834-35 मध्ये पार्लमेंटमध्ये, त्यांच्या पार्लमेंटमध्ये झालेली हम्म. चर्चा आहे. हम्म. म्हणजे भारताचे तुकडे करण्याची कल्पना ही इंग्रजांच्या मनामध्ये केव्हापासून घोळत होती, केव्हापासून रुजलेली होती. हा इतिहासही आपण नीट समजून घेतला पाहिजे. हा काय अचानक नाही झाले. हम्म. फाळणी ही अकस्मात नाही झाली. त्यांना भारताचे तुकडे करायचेच होते, त्यांच्या फायद्यासाठी करायचे होते. दुसऱ्या बाजूने त्यांना हिंदू धर्म, हिंदू समाज मोडून काढायचा होता. हम्म. स्वतःचा फायदा करणं आणि दुसऱ्या बाजूला हिंदू धर्म, हिंदू समाज मोडून काढणं म्हणजे एक खूप धक्कादायक उदाहरण आहे हम्म. की ज्याची भारताबद्दलची पुस्तकं, एक 6 खंडांचं पुस्तक, 6 खंड त्यांनी लिहिले ग्रांटने, हा माणूस भारतात कधी आलेला नाही. बर. याने भारत बघितलेला नाही. हम्म. त्याला कोणतीही भारतीय भाषा येत नव्हती. हम्म. पण त्याने भारताबद्दल 6 पुस्तकं लिहिली. आणि ती भारताबद्दलची 6 पुस्तकं लिहित असताना त्याने हे लिहून ठेवलं की भारतामधला जो रानटी असंस्कृत समाज आहे, म्हणजे कोण, हिंदू, हिदन हा शब्द त्याने वापरला, हम्म. हीण समाज आहे, तो नष्ट करून भारताची भूमी पवित्र करणं ही जबाबदारी ईश्वराने माझ्यावर सोपवलेली आहे. बर. आणि हे सांगून लिहिणाऱ्या माणसाचे जे 6 ग्रंथ आहेत, 6 खंड आहेत, हम्म. ते भारतातल्या आधुनिक डाव्या लेखकांचे, विचारवंतांचे आधार ग्रंथ आहेत. हम्म. त्या ग्रंथांच्या आधाराने भारताचा इतिहास लिहिला गेला. इंग्रजांनी नंतर लिहिला आणि तोच इतिहास ह्या भारतातल्या सेक्युलर डाव्या लेखकांनी उचलला. म्हणजे त्या इतिहासाची काय लायकी आहे आणि त्या इतिहासाच्या मागची योजना काय आहे, दिशा काय आहे, या दोन्ही गोष्टी आपण समजू शकतो. आणि एका बाजूला मेकॉले, दुसऱ्या बाजूला ग्रांट, ह्याच्यामधून भारतामधलं शिक्षण आणि भारतामध्ये पेरला जाणारा विचार हे सुरू झालं.
मग यामध्ये एक आहे की एकतर इंग्रजांनी अनन्वित अत्याचार केले. म्हणजे मध्ये 1772च्या आसपास एक दुष्काळ आला. त्यामध्ये जवळपास 1 कोटी लोक त्यामध्ये अन्नान्न दशेने गेले असं हे झाले. अ, बंगालच्या जनतेने तसं पाहिलं तर सगळ्या आक्रमणांचे, सगळे या प्रकारचे छळ आणि हे त्यांनी भोगलेले आहेत. त्याच वेळी एकीकडे भारतीय संस्कृती, पुरातन हे गोष्टी तयार म्हणजे त्याचं जतन करणारा पण एक वर्ग तिथे होता. पण त्यांना आधुनिक विचारांची जोड मिळाली आणि ते भद्रलोक जे सगळे हे झाले. तर हे सगळे बदल होत असताना एक आहे की ब्रिटिशांची म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता उलथवून टाकण्यासाठीचे प्रयत्न झाले. मग मंगल पांडेंचा उठाव असेल आणि किंवा त्याच्या आधी पण काही लोकांनी बॉम्ब तयार करण्याचे हो. प्रयत्न झाले होते. म्हणजे बुक बॉम्ब तयार हो. करणे किंवा अनेक असे प्रकारचे अनेक आहेत. प्रकारचे बॉम्ब तयार करण्याचे प्रयत्न झाले. मग हे सगळं जे आहे ते कसं बंगाली समाजामध्ये होतं त्या काळच्या आणि त्यांनी हा म्हणजे इतके अत्याचार होत असताना हे बळ आणलं कुठून? नाही, हे बळ जे त्यांचं होतं, ते त्यांचं आंतरिक बळ होतं. हिंदू धर्मावरचा, संस्कृतीवरचा विश्वास, तिच्याबद्दलची आस्था आणि दुसऱ्या बाजूला स्वातंत्र्याची आकांक्षा. हं, या 2 आधारांवर हा समाज आजतागायत आणि म्हणजे नुसतं बंगाली कशाला, संपूर्ण भारतीय समाज हा त्याच 2 गोष्टींच्या आधारावरती उभा आहे. बंगालचं उदाहरण अधिक लक्षणीय अशासाठी आहे, की बंगालने जेवढा प्रदीर्घ काळ इस्लामी राजवट भोगली, तेवढी भारताच्या अन्य भागाने नाही भोगलेली. हं, म्हणजे भारताच्या अन्य भागावर सुद्धा मुसलमानांचे, मोगलांच्या राजवटी होत्या, पण त्याच वेळेला त्यांना शह देणारे, त्यांना तोंड देणारे हिंदू राज्यकर्ते हं, हे भारताच्या वेगवेगळ्या भागामध्ये उभे होते. ते ज्या प्रमाणात उभे होते, तसं बंगालमध्ये तेवढ्या प्रमाणात नव्हते. होते पण कमी होते आणि हं, त्यांचा हं, हं. प्रभाव कमी होता. आणि तरी सुद्धा बंगालने हे सगळं जपलं, टिकवलं. हे बंगालचं खरं मोठेपण आहे. आणि मग दुसऱ्या बाजूला इंग्रजांना हटवण्यासाठी, त्यांना शह देण्यासाठी अनुशीलन समिती स्थापन झाली. वेगवेगळ्या क्रांतिकारी संघटना उभ्या राहिल्या. म्हणजे रासबिहारी घोष घोष. होय. यांची गदर पार्टी उभी हो, राहिली. ती खूप आधीची आहे. हो. त्यांनी परदेशात जाऊन भारताच्या स्वातंत्र्यासाठी पाठिंबा मिळवणं आणि त्याच्यासाठी प्रयत्न करणं, हा सगळा उद्योग रासबिहारी घोषने पहिल्यांदा केला. बरोबर. दुसऱ्या बाजूला 1885 मध्ये स्थापन झालेली काँग्रेस हं, ही वेगळ्या हेतूने स्थापन झाली होती, पण ती नंतर मग इंग्रजांच्या हातातून काही प्रमाणात सुटली आणि ती भारतीय स्वातंत्र्य चळवळीचं वाहन बनली. तर तिला सुद्धा बंगालमध्ये खूप चांगला मोठा प्रतिसाद होता. तिचाही प्रभाव मोठा होता. आणि या सगळ्याचा अनुभव, त्याचं प्रगटीकरण हे 1905 साली झालं. हं, कर्झनने त्यावेळेला बंगालची फाळणी केली आणि ती फाळणी त्यांनी सांगताना प्रशासनाच्या सोयीसाठी सांगितली होती. पण व्यवहारात ती धार्मिक फाळणीच होती. धार्मिक फाळणी होती. होय. त्याने जे बंगालचे पूर्व बंगाल आणि पश्चिम बंगाल असे तुकडे केले, त्याने हं, पूर्व आणि पश्चिम बंगाल असे शब्द वापरले नव्हते. पूर्व बंगालला त्याने आसाम म्हटलं होतं आणि उरलेल्या पश्चिम बंगालला बंगाल म्हटलं होतं. पण हे तुकडे, हे विभाजन हे धार्मिक आधारावरच होतं. कारण त्यावेळेचा जो पूर्व बंगाल कर्जनने वेगळा केला, त्यातला नंतर आसाम बाजूला झाला, बिहारचा जो भाग होता तो बाजूला झाला, बंगालचा जो भाग उरला होता तो पूर्व बंगाल म्हणून पाकिस्तानात गेला. हं. आणि आज त्या भागामध्ये जवळजवळ 90-92% मुसलमान लोकसंख्या आहे. उरलेला पश्चिम बंगाल जो आहे, त्या आजच्या पश्चिम बंगालमध्ये मुसलमान लोकसंख्या 27%च्या आसपास, 27 किंवा 28%. 28% कमी, पण 27 पेक्षा थोडी जास्त. हं. त्यामुळे कर्झनने करताना हेतुतः धार्मिक आधारावरच फाळणी केली होती. त्याला धार्मिक विघटनाची बीज
धार्मिक भांडणाची बीजही पेरायची होती. त्याने तो उद्योग केला. ते करून तो निघून गेला. पण दुसऱ्या बाजूनी या फाळणीच्या विरुद्ध केवळ बंगालमध्ये नाही, तर अख्ख्या भारतात आंदोलन उभं राहिलं. म्हणजे भारताच्या आधुनिक भारतीय राष्ट्रवादाच्या प्रगटीकरणाचं हे पहिलं उदाहरण होतं. हे पहिलं काम, पहिलं स्थान होतं की ज्याच्यामध्ये आधुनिक भारतीय राष्ट्रवादाचं प्रगटीकरण आपल्याला बघायला मिळालं. जर हा राष्ट्रवाद भारतामध्ये रुजलेला नसता आणि तो पूर्वीपासून रुजलेला नसता, तर बंगालच्या फाळणीविरुद्ध पुण्यात कशाला आंदोलन झालं असतं? बरोबर. बंगालच्या फाळणीविरुद्ध मद्रासमध्ये कशाला झालं असतं? बंगालच्या फाळणीविरुद्ध सुरतमध्ये का झालं? त्यामुळे हे जे सांगितलं जातं, आणि तेही इंग्रजांनीच सांगायला सुरुवात केली की भारत हे राष्ट्र नव्हतंच, ते इंग्रजांनी केलं, ते खोटं आहे. भारत हे राष्ट्र होतंच. इंग्रज येण्यापूर्वी होतं, इंग्रजांना भारत माहीत नव्हता तेव्हा सुद्धा होतं, मुसलमान जन्माला आले नव्हते तेव्हा सुद्धा भारत हे राष्ट्र होतं. आणि या सगळ्यांनी भारत हे राष्ट्र नष्ट करण्याचा प्रयत्न केला, तरी सुद्धा भारत हे राष्ट्र शिल्लकच होतं, आजही आहे. हा खरा इतिहास आहे. आणि तो बंगालच्या फाळणीच्या वेळेला वंगभंगाविरुद्धचं आंदोलन यातून उभं राहिलं. म्हणजे या आंदोलनाचं प्रगटीकरण, राष्ट्रवादाचं प्रगटीकरण किती होतं, तर याचं एक खूप साधं आणि खूप वेगळं उदाहरण मी सांगतो आपल्याला. वंगभंगाच्या आंदोलनाचं नेतृत्व एका अर्थाने लोकमान्य टिळक करत होते. हो, लाल बाल आणि पाल असे लाल बाल आणि पाल. करेक्ट. पंजाबमध्ये लाला लजपत राय, बंगालमध्ये विपिनचंद्र विपिनचंद्र पाल आणि महाराष्ट्रात लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळक. तर लोकमान्यांना बंगालमध्ये लोकांनी आमंत्रण दिलं की तुम्ही बंगालमध्ये या, त्या वंगभंगाच्या नंतर. त्यानुसार लोकमान्य 1906 मध्ये कलकत्त्याला गेले. मुंबईहून कलकत्त्याला जाईपर्यंत ते ज्या रेल्वेने गेले, ती रेल्वे ज्या ज्या स्टेशन्सवर थांबत असे, तिथे तर लोकमान्यांच्या स्वागतासाठी प्रचंड गर्दी असायचीच. पण ज्या ठिकाणी त्या रेल्वेला थांबा नव्हता, तिथे सुद्धा जमलेल्या गर्दीमुळे रेल्वे थांबवावी लागायची. आणि असं करत करत ती गाडी जवळजवळ 14 तास उशिराने कलकत्त्याला पोहोचली, हावड्याला पोहोचली. आणि ती जेव्हा तिथे पोहोचली, तेव्हा त्या प्लॅटफॉर्म्सवरती प्रवाशांना उतरणं अशक्य होतं, एवढी गर्दी होती. प्लॅटफॉर्म फुलून गेला होता. लोकमान्य टिळकांना लोकांनी उचलून बाहेर आणलं आणि त्यांच्यासाठी जी घोडागाडी ठेवली होती, त्या घोडागाडीचे घोडे सोडून तरुणांनी स्वतः ती गाडी ओढली आणि ती मिरवणूक काही तास चालू होती. तर हे काही एका व्यक्तीबद्दलचं प्रेम नव्हतं. ती व्यक्ती त्यावेळेला राष्ट्रवादासाठी संघर्ष करण्या मानसिकतेची प्रतीक होती. खरंय की भारतीय राष्ट्रवादाचं प्रगटीकरण जी जनता करू इच्छिते, तिच्यासाठी लोकमान्य टिळक हे प्रतीक होते. आणि त्यांनी त्या प्रतीकाचा सन्मान हा त्या पद्धतीने केला. पण त्याला पार्श्वभूमी आणखीनही होती की लोकमान्यांनी महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव, शिवजयंतीचे उत्सव सुरू केले. ते नुसते महाराष्ट्रात नव्हते, ते साधारण 1897-99 ह्या काळामध्ये बंगालमध्ये सुद्धा शिवजयंती आणि गणेशोत्सव सुरू झाले. गणेशोत्सव आजही बंगालमध्ये चालतात. आणि शिवजयंती इतक्या मोठ्या प्रमाणावर होती. एक सखाराम देऊसकर म्हणून मूळ महाराष्ट्रीयन, पण मग बंगालमध्ये त्यांचं कुटुंब बंगालमध्ये स्थायिक झालं होतं. त्यांचा सखारामजींचा जन्म बंगालमध्ये झाला होता. ते लोकमान्यांचे कट्टर अनुयायी होते. ते शिवजयंतीचे उत्सव संघटित करत असतात. आणि त्यांनी रवींद्रनाथांच्या मागे लागून रवींद्रनाथांकडून शिवाजी महाराजांवर एक काव्य लिहून घेतलं. ते 1905 मध्ये रवींद्रनाथांनी लिहिलं, प्रसिद्ध केलं, स्वतः गायलं. आणि ते काव्य आजही उपलब्ध आहे. त्यामुळे हा जो आधुनिक राष्ट्रवाद आहे, आधुनिक भारतीय राष्ट्रवाद आहे, त्याचं प्रगटीकरण ज्या ज्या माध्यमातून होऊ शकत होतं, त्या सगळ्या गोष्टी
ह्या बंगालमध्ये 19व्या शतकाच्या सुरुवातीपासून किंवा 19व्या शतकाच्या सगळ्या पट्ट्यामध्ये 20व्या हम्म, शतकाच्या हम्म. सुरुवातीला सुद्धा खूप प्रभावी रीतीने प्रकट होत होत्या. त्याच्यामधूनच क्रांतिकारकांची अनुशीलन समिती, गदर पार्टी हो. हे उभं राहत होतं. मग खुदिराम बोसनी त्या जजना खुदिराम बोस मारण्याचा होते. प्रयत्न केला, त्यात त्यांना खुदिराम बोस फाशी होते. झाली. अनेक क्रांतिकारक, होय. खूप मोठी यादी क्रांतिकारकांची, बंगाली क्रांतिकारकांची ही आहे. त्याच्यामध्ये नुसते पुरुष नव्हते, महिला होत्या, हम्म, की ज्या महिलांनी हातात शस्त्र घेऊन इंग्रजांना मारलं किंवा मारण्याचा प्रयत्न केला. अशा अनेक महिलांची यादी, महिला क्रांतिकारकांची यादी ही त्यात आहे. त्यामुळे बंगालच्या इतिहासाचा हा पैलू, राष्ट्रवादाचा पैलू, राष्ट्रवादाचा, हम्म, हम्म. त्याचा जो राष्ट्रवादाची पार्श्वभूमी आहे ती तिथे आहे. आणि ही भारतीय राष्ट्रवादाची पार्श्वभूमी आहे, भारतीय राष्ट्रवादाचा प्रभाव हा मोडून काढणं ही इंग्रजांना गरज वाटत होती. हम्म, आणि म्हणून त्यांनी त्याला वळण दिलं बंगाली राष्ट्रवादाचं हम्म. आणि बंगाली राष्ट्रवादाकडे वळवण्याचा प्रयत्न केला. मग त्यानंतर राणीची राजवट आली. ब्रिटिश अंमलाखाली सत्तेखाली बंगाल आणि भारताचा बराच भाग गेला. परंतु बंगालची फाळणी रद्द करावी लागली. हो. किंग जॉर्ज भारतामध्ये आले आणि त्यांना यायला पण बराच काळ लागला. ते मला वाटतं 1911च्या सुमाराला ते 2011 सॉरी 1911 1911च्या सुमाराला भारतामध्ये आले आणि त्यांना ती बंगालची फाळणी रद्द करावी लागली कारण तिथला असंतोष. म्हणजे येताना पण ते फाळणी रद्द करण्याची घोषणा करत आले. हम्म. म्हणजे आपल्याला जे एक असं चित्र निर्माण केलं जातं की कुठेही आपल्याला काही खड्ग वगैरे काही न वापरता शांतीच्या मार्गाने एक स्वातंत्र्य मिळालेलं आहे. तर म्हणजे त्यांनी हा आपल्या क्रांतिकारकांनी, आपल्या समाजातल्या अनेक लोकांनी, फकीरांनी, सगळ्यांनी जो एक लढा उभारला, बलिदान दिलं, त्याच्यावर पाणी फिरण्यासारखं आहे, नाही का? ते विसरायला लावण्यासारखं आहे, मुद्दाम विसरायला मुद्दाम लावण्यासारखं. विसरायला लावण्यासारखं. आणि ती इंग्रजांची शैली आहे. हम्म, आता एक तुम्हाला या सगळ्याशी जोडलेला एक वेगळा मुद्दा तुमच्या लक्षात आणून देतो. हो. वंगभंगाचं आंदोलन 1905 ते 1911 मध्ये झालं. हो. या काळामध्ये गांधीजी भारतात नव्हते. अर्थातच. हो. हे आंदोलन उभं राहिलं काँग्रेसच्या नेतृत्वाखाली. हम्म, त्याला लोकमान्य टिळक, बिपिनचंद्र पाल, लाला लजपत रायजी या सगळ्यांचं नेतृत्व होतं. आणि याच आंदोलनामध्ये स्वदेशी हा मुद्दा प्रस्थापित झाला, हम्म, की स्वदेशी वस्तू वापरू, स्वदेशी कपडा वापरू, इंग्लंडमध्ये बनवलेला वापरायचा नाही, इंग्लिश कपडा वापरायचा नाही. आणि मग होळी झाली होती. होळी झाली. हो. आणि दुसऱ्या बाजूनी बंगालमध्ये हे स्वदेशीचं आंदोलन इतकं पसरलं हम्म, की होळी करण्यापेक्षा सुद्धा वेशभूषा इंग्लिश पद्धतीने करायची नाही. हम्म, आपली बंगाली धोतर, आपलं बंगाली सदरा, हम्म. स्त्रियांनी बंगाली साडी हेच वापरायचं. हे इतकं पसरलं की तुम्ही बघा, म्हणजे अगदी अगदी आतापर्यंतच्या काळामध्ये हो. अगदी ज्योती बसू सुद्धा धोतर नेसूनच फिरत असत. होय. अनेक म्हणजे बहुतेक बंगाली नेते हम्म, हे आतापर्यंत धोतर आणि पंजाबी सदरा वापरत असत, आपला बंगाली सदरा वापरत, बंगाली कुर्ता वापरत असत. हा जो प्रभाव होता स्वदेशीचा, तो चरख्याच्या आधीचा होता, हम्म. सूतकताईच्या आधीचा होता. बरोबर. पण आपल्या सगळ्या चर्चेमध्ये, आताच्या अलीकडच्या काळामध्ये होणाऱ्या चर्चांमध्ये ह्या स्वदेशी चळवळीचा संदर्भ नसतो. हम्म. का नाही? टिळकांनी चतुसूत्रीच दिलेली त्याच्यात स्वदेशी होती होतीच ना. आणि त्याच्या स्वदेशी स्वदेशी होती, होतीच. परदेशी मालावर बहिष्कार हे होतं, राष्ट्रीय म्हणजे स्वातंत्र्य हे ह्या सगळ्या चतुसूत्रीचा भाग होता त्यांच्या. आणि लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर 1920 नंतर गांधीजींचा प्रवेश भारतीय प्रभाव याच्यामध्ये प्रवेश त्यांचा आधी आधी झाला 15च्या असला आसपास तरी झाला होता. हो, पण प्रभाव जसं म्हणता येईल किंवा मग चळवळ जी आहे ती त्यांच्या हातात नंतर गेली. बंगालनी ज्या खूप गोष्टी
सहन केल्या, भोगल्या. त्याच्यानंतर त्याच्या विरोधात कठोर असा विरोध उभा केला. यामध्ये ज्या वर्गांचा सहभाग होता, म्हणजे बंगालमधल्या जनतेचा, मग त्याच्यामध्ये मुस्लिम लीगचा पण उदय वेगळ्या अर्थाने झाला आणि मुस्लिम लीगचा नंतर वापर कसा ब्रिटिशांनी करून घेतला, हा एक वेगळा इतिहास आहे, की पण तो त्यांच्या अस्मिता बंगालशी जोडलेला आहे. हो, तो बंगालशी जोडलेला आहे. आणि त्यांच्या अस्मिता वेगळ्या जागृत करून कसा झाला आणि मग नंतर हिंदू मुस्लिम संघर्ष जो आहे तो तिथे मोठ्या प्रमाणावर उभा राहिला. पण याच्यामध्ये म्हणजे बंगाल प्रॉव्हिन्शियल स्टेट इलेक्शनकडे येण्याच्या आधीचा जो सगळा भाग आहे त्यामध्ये काय अजून महत्वाचं वाटतं तुम्हाला की जे आपण सांगितलं पाहिजे? कसं की 1905 मध्ये फाळणी करून मी म्हणत तसं कर्जन परत गेला हो, आणि मिंटो हा भारताचा गव्हर्नर जनरल गव्हर्नर म्हणून आला. जनरल. हो. तो 1906 मध्ये आला. हम्म, आल्याबरोबर त्याने पहिलं काम जर काही केलं असेल तर वंगभंगाविरुद्ध जी आंदोलन उभं राहिलं होतं, चळवळ उभी राहिली होती, हम्म, तिचं त्याने बारकाईने अभ्यास केला आणि त्याला सगळ्यात धक्कादायक बाब अशी आढळली की त्या वंगभंगाविरुद्धच्या आंदोलनामध्ये हिंदू मुस्लिम एकत्र होते. हम्म. म्हणजे जशी ती फाळणी हिंदूंना नको होती तशी ती मुसलमानांनाही नको मुसलमानांनाही होती. नको होती. आणि ते मोठ्या संख्येने त्या विरोधातल्या आंदोलनामध्ये होय, होय. सहभागी होते. त्यामुळे हे चित्र बदलण्यासाठी त्याने पुढाकार घेऊन मुस्लिम लीगची स्थापना करवली. मुस्लिम लीगची स्थापना 1906 मध्ये झाली, हम्म, 1906च्या अखेरीला. आणि ती लॉर्ड मिंटोच्या प्रयत्नांमधून झाली, त्याच्या देखरेखीखाली. त्याचे अनेक अधिकारी त्या स्थापनेच्या याला हजर होते. प्रिन्स आगा खान हे त्याचे त्यावेळेला निमंत्रक होते, अध्यक्ष होते. हम्म, आणि ती स्थापना झाल्यानंतर मिंटोने आणि त्याच्या बायकोने दोघांनी आपल्या डायऱ्यांमध्ये लिहून ठेवलेलं आहे. हम्म, विशेषतः त्या मिंटोच्या बायकोने अधिक कौतुकाने आणि स्वाभाविकपणे आहे ते, हम्म, की आज लॉर्ड मिंटोने एक ऐतिहासिक यश मिळवलंय हम्म, आणि भारताच्या राजकारणाला कलाटणी देणारं एक काम त्याने करून ठेवलंय. आणि मिंटोने सुद्धा इंग्लंडला भारत मंत्र्याला कळवताना हेच कळवलं की भारताच्या राजकारणामध्ये आमूलाग्र फरक करणारा उपक्रम हम्म. आज आम्ही केला. आज मुस्लिम लीगची स्थापना केली. ह्याच्यातून भारताचं राजकारण पूर्णपणे बदलेल. हे त्याने किती योजनाबद्ध रीतीने, किती दूरवरचा विचार करून हम्म, आणि किती पाताळयंत्र पद्धतीने मुस्लिम लीगची स्थापना केली हे आपल्या लक्षात येईल. पण 1906 साली या उद्देशाने स्थापन केलेली मुस्लिम लीग ही 1940 पर्यंत हम्म, भारताच्या विभाजनासाठी तयार नव्हती. हम्म, त्यांनी कधीही भारताचं तुकडे करा, भारताचं विघटन करा, ही मागणी 1940 पर्यंत मुस्लिम लीगने केली नाही किंवा हम्म, तिच्याबद्दल हम्म, पाठपुरावा केला नाही. इंग्रजांची तिथे सुद्धा निराशा झाली होती, अपेक्षाभंग झाला होता. हम्म, ज्या उद्देशाने मुस्लिम लीगची स्थापना केली, म्हणजे आपल्याला काय वाटतं की हिंदूंच्या संघटना उभ्या राहिल्या आणि मुसलमानांना असुरक्षित वाटायला लागलं म्हणून मुस्लिम लीग स्थापन झाली, हम्म, तर ही वस्तुस्थिती नाहीये. जेव्हा 1906 मध्ये मुस्लिम लीगची स्थापना झाली तेव्हा भारतात एकही हिंदू संघटना नव्हती, हम्म. कुठलीच नव्हती. बरोबर. फक्त काँग्रेस होती. हम्म, मग मुसलमानांना वेगळी मुस्लिम लीग स्थापन करण्याची गरज का वाटली? हम्म. एक सांगायला पाहिजे की 1885 मध्ये काँग्रेसची स्थापना झाली हो. आणि मग काँग्रेसच्याच अंमलाखाली, छत्रछायेखाली सगळे ज्यांना म्हणजे ब्रिटिशांच्या विरुद्ध लढायचं होतं ते एकत्रित आले त्या अर्थाने. आणि काँग्रेसमध्ये मुसलमान मोठ्या संख्येने होते. हो. राष्ट्रीय प्रवृत्तीचे अनेक मुसलमान नेते काँग्रेसच्या व्यासपीठावर त्यावेळेला आणि नंतर सुद्धा होते. हम्म, हम्म, पण या सगळ्या राष्ट्रीय प्रवृत्तीच्या मुसलमानांबद्दल काँग्रेसने स्वीकारलेलं धोरण हा वेगळ्या चर्चेचा विषय आहे. अगदी. ते करू आपण. ते आपण करू नंतरच्या कारण टप्प्याटप्प्यावर आपल्याला बरंच बोलायचंय. बरंच बोलायचं. फक्त एक आहे की जे भांडारी साहेबांनी सांगितलं, मुस्लिम लीग कशी
त्यावेळी विभाजनाला तयार नव्हती. एक शायरे इक्बालचं जे आहे ती काव्यपंक्ती आपण ऐकण्यासारख्या आहेत की ए आबे रुदे गंगा वो दिन याद है तुझको कि उतरा तेरे किनारे जब कारवां हमारा कुछ बात है ऐसी कि हस्ती मिटती नहीं हमारी सदियों से ले रहा है ये आसमां इम्तिहा हमारा. हे जरी त्यांनी म्हटलं असतं तरी पुढे मात्र तो जिनांच्या पाकिस्तानच्या मार्गाने गेला. म्हणजे हा बुद्धिभेद हा कसा कसा होत गेला. किंवा बाळासाहेब आपण एक पण सांगितलं तर आपल्याकडे आ सिंधू सिंधू पर्यंत यस्य भारत भूमिका पितृभू पुण्यभूषे, म्हणजे भारत ही संकल्पना नव्हतीच असं म्हणणाऱ्यांना, असा खोटा अपप्रचार करणाऱ्यांना उत्तर देणारे अनेक दाखले आहेत जे लपवून ठेवले गेले. या टप्प्यावर आजच्या भागामध्ये तुम्हाला अजून काही जोडायचं आहे का महत्वाचं? आणखीन एक फक्त इंग्रजांची मेख हा ही सांगून ठेवतो. भारतामध्ये राजकीय चर्चा करताना इंग्रज हे मुस्लिम लीगशी मुसलमानांचे प्रतिनिधी म्हणून बोलत होते, पण हिंदूंचा प्रतिनिधी म्हणून ते कुणाला बोलवत नव्हते, ते काँग्रेसशी बोलत होते. नंतर जेव्हा हिंदू महासभेची स्थापना झाली तेव्हा तार्किक रीतीने विचार केला तर इंग्रजांनी हिंदू महासभा आणि मुस्लिम लीग ह्यांना बोलवायला हवं होतं आणि काँग्रेसने सांगायला हवं होतं की तुम्ही जर मुसलमानांशी बोलणार असाल तर हिंदूंशी बोलण्यासाठी हिंदू महासभेला बोलवा, आम्ही या दोघांच्या वर आहोत. काँग्रेसने ही भूमिका कधीच घेतली नाही. काँग्रेसने न बोलता इंग्रजांनी बोलावलं की हिंदूंच्या वतीने चर्चेत भाग घेतला, हिंदूंचे प्रतिनिधी म्हणून, पण हिंदूंच्या हितसंबंधांचा विचार नाही केला. तो विषय बाजूला ठेव. पण इंग्रज आणि काँग्रेस मुस्लिम लीगला मुसलमानांचा प्रतिनिधी मानत होते, पण हिंदूंचं प्रतिनिधित्व करायला कोणीच नव्हतं किंवा कुणाला संधी देत नव्हते. मला वाटतं आजच्या भागात इथे थांबूया आपण. पुढच्या टप्प्यावर आपण जी चर्चा करणार आहोत ती डावी विचारसरणी किंवा मग लेनिन, मार्क्स यांचा प्रवेश कसा झाला, मग सुभाषचंद्र बोस असतील किंवा अजून सगळ्या ज्या चळवळी तिथे उभ्या राहिल्या, लढे उभे राहिले ते काय, हिंदू महासभा कधी आली, नंतर मुस्लिम लीगची स्थापना तर झाली परंतु मग तिचं प्राबल्य कसं होत गेलं आणि प्रॉव्हिन्शियल त्यांचं जे सरकार बंगालचं आलं त्यामध्ये त्यांचा सहभाग कसा होता, या सगळा इतिहास जो आहे बंगालचा हा असा इतिहास आहे की खूप कमी लोकांना माहिती आहे. म्हणून हा प्रयत्न सुरू आहे की बंगालचा एक धावता आढावा तरी लोकांपर्यंत पोहोचावा. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं, तुमची मतं काय आहेत, याशिवाय तुम्हाला यातले कुठले अधिक मुद्दे आहेत असे वाटतात की ज्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे ते आम्हाला अवश्य कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास मी भांडारी साहेबांसोबत आपली रजा घेते. धन्यवाद.